रिक्षा चालक आणि वाहक यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला। शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर चौक इथं रिक्षा चालकांच्या वतीनं जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं। यावेळी रिक्षा चालक संघटना दाभोळकर चौकात एकत्र येत त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी तसेच आम्हाला काही देऊ नका आणि आमच्याकडून काही घेऊ नका अशी मागणी करत तात्काळ हा विलंब शुल्क रद्द करावा, अन्यथा 20 लाख रिक्षा चालक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा आंदोलकांनी दिलाय। आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या, पण सर्वसामान्य रिक्षावाल्यांच्यासाठी हा अन्यायी दंड रद्द केलेला नाहीये। म्हणून आज आम्ही इथे जेल भरो आंदोलन करणार आहोत। आता तरी महाराष्ट्र शासनाला जागा व्हावं आणि खास करून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व आमदारांनी या विधानसभेत हा प्रश्न मांडावा। सरकारला 50 रुपयाचा दंड जर काय रद्द करणं शक्य नसेल तर सरकारनं ताबडतोब या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्टे घ्यावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरू राहणार। शेतकऱ्यांना वीज माफी दिली त्यांना, तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही। आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका, तर आमच्याकडनं काही घेऊ नका। आम्ही एकमेव घटक असे आहोत की सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा 1,24,000 एवढ्या रकमेपर्यंत जातो। इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, पंजाब, गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे। पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे। आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे, या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे, पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका, नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल।